पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा दावा आहे की युद्ध झालं तर भारताचं जास्त नुकसान होईल. आरिफ साहेब, जे ख्वाजा आसिफ आहेत पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर, त्यांनी म्हटलंय की आमचा देश तर अल्लाच्या नावावर बनला होता. आम्ही तर अल्लाचे सेवक आहोत. हिंदुस्थानच्या सैन्यामध्ये कितीही ताकद असो, अल्लाह आमचं रक्षण करेल. जर त्यांना कुठलीही इस्लामाबद्दल माहिती असेल तर अल्लाह तर रब्बुल आलमीन आहे, रब्बुल मुसलमान नाही आहे ना, की तो केवळ मुसलमानांचीच रक्षा करतो. त्याचा तर प्रत्येक जण त्याचा आहे. सुहृदम सर्वा भूतानां गीतेमध्ये आहे की तो प्रत्येक जीवाचा मित्र आहे. कुराण असं म्हणतं, त्याच्या मर्जीशिवाय पान देखील हलू शकत नाही. मग अल्लाच्या नावावर बनवले गेलेले देशांचे 2 तुकडे झाले तेव्हा अल्लाने का नाही वाचवले? यामुळे का नाही वाचवलं? का नाही वाचवलं? यामुळे नाही वाचवलं की ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीची उपज आहे की तुम्ही अल्लाच्या नावाचा अनैतिक उपयोग करत आहात. जर तुम्ही अल्लाच्या म्हणण्यानुसार चालत असता तर अल्लाने तुम्हाला नक्कीच वाचवलं असतं. तिथे तर प्रत्येक माणूस, इशाक तार तिथले फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांचं वक्तव्य ऐका. ते म्हणतायत की अल्लाह तालाने आम्हाला न्यूक्लिअर शक्तिशील बनवलंय. अल्लाह तालाने पाकिस्तानला मिसाईल कुवत बनवलंय. अल्लाह तालाने हिटलरला देखील मोठी शक्ती दिली होती. मग त्या हिटलरची काय अवस्था झाली? मी आता तुम्हाला कुराणमधून सांगितलं. जो देश तक्सीमच्या परिणामामुळे बनला आहे त्याच्यासाठी कुराणमध्ये सरळ सरळ आयते आहेत की त्यांना शिक्षा मिळणारच. जगातली कुठलीच शक्ती थांबवू शकत नाही. तिथले रेल्वे मिनिस्टर आहेत. रेल्वेचे तर डिफेन्सशी काही घेणं देणं नसतं, पण ते म्हणतात की आमच्या ज्या मिसाईल्स आहेत त्यांची नावं आहेत गौरी, शाहीन, गजनवी. या सगळ्या अल्लाहच्या मिसाईल्स आहेत आणि यांची दिशा हिंदुस्थानकडे केली आहे. पाकिस्तान मोठे बुद्धिजीवी आहेत. ते म्हणाले, काय रे हे गजनवी आणि गौरी तुझे नातेवाईक होते का? हे मी नाही म्हणत आहे. ते म्हणाले की अरे यांनी तर जितके वार इतरांवर केले तितकेच वार आमच्यावर सुद्धा केलेत. हे आणि खूप मोठे बुद्धिजीवी आहेत, नक्कीच मोठे पब्लिक इंटेलेक्च्युअल. हे त्यांच्या यूट्यूबवर त्यांचा जो प्रोग्राम आहे त्याच्यात हेही दिले आहे की हे म्हणाले की आमच्याशी काय संबंध आहे. की आम्ही त्यांना म्हटलं की कुठल्याही बिचाराला हे जे त्यांनी तिथली नावं घेतली काही पंजाबीमध्ये की यांच्याच नावावर ठेवली असेल काही गोष्ट, परंतु तुम्ही स्वतःला त्या जागेशी जोडता ज्यांच्याशी तुमचा कुठलाच लांबपर्यंत संबंध नाही आहे. आणि रेल्वे मिनिस्टर म्हणतात की आमच्या जवळ 130 न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत. चांगली गोष्ट आहे की ते मोजणी करून ठेवतात. चांगली गोष्ट आहे. कोणत्या देशात रेल्वे मिनिस्टरला माहित असेल की किती न्यूक्लिअर बॉम्ब आहेत? कुठल्याही नॉर्मल देशात नसेल, परंतु पाकिस्तानमध्ये सगळं काही शक्य आहे. काही वर्षांपूर्वी तारिक फतेह आपकी अदालतमध्ये आले होते, तर त्यांच्याकडे मी उल्लेख केला होता पाकिस्तानच्या न्यूक्लिअर शक्तीच्या बद्दल. तर ते मला म्हणाले की रजत साहेब काळजी नका करू, यांच्या न्यूक्लिअर बॉम्बमध्ये फालुदा भरलाय. ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा तुम्ही तुमचे अनुसंधान, तुमची मेहनत याचा परिणाम म्हणजे जर तुमचं हत्यार नाही आहे, तुम्ही त्याचं डिझाईन कुठून दुसरीकडनं चोरून आणलं आहे, जे ॲडव्हर्टेड फॅक्ट आहे. मी आरोप नाही लावत आहे. चोरी करून आणले गेलेलं डिझाईन आहे आणि ज्या माणसाने चोरी करून आणले तो टॉप मोस्ट नव्हता, तिथे मिडल लेवलवर होता. तर याच्यात काही आश्चर्यच नाही वाटलं पाहिजे की जर शेवटी येऊन कळलं की त्यांच्यामध्ये फालुदाच भरला आहे. तर जेव्हा पंतप्रधान मोदी
माझ्या शोमध्ये आले होते तेव्हा त्यांच्याकडेही उल्लेख झाला होता. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही काळजी नका करू, मी लाहोरला जाऊन चेक करून आलोय, काहीच नाहीये. मी मी आपल्या पंतप्रधानांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवेन कोणा दुसऱ्यापेक्षा. आणि आज आमचं सौभाग्य आहे, आमच्या जवळ इतके मोठे एक्सपर्ट एअर चीफ मार्शल साहेबांना विचारूयात. तर तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो, तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कॅपेबिलिटीच्या बद्दल? ह्या ज्या मोठमोठ्या गोष्टी करतायत, मोठमोठ्या गजनवी आणि शाहींची भीती दाखवतायत. त्यांची न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी आहे, बट हे ज्या पद्धतीने बोलतात किंवा छोटासा सुद्धा काही इन्सिडेंट असेल त्यावर सुद्धा जेव्हा बोललं जातं की पाकिस्तानवर काही संकट येऊ शकतं इंडियाकडून, सरळ न्यूक्लिअर बद्दल बोलतात. तर त्यांची मॅच्युरिटी लेवल, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अ रिस्पॉन्सिबल स्टेट ॲज अ न्यूक्लिअर पॉवर खूप कमी आहे. आणि हे संपूर्ण जगाने पाहिलं पाहिजे की छोट्याशा गोष्टीवर सुद्धा सगळ्यात आधी म्हणतात आमच्याकडे न्यूक्लिअर हत्यार आहे. सो यांना तर जितकं कमी ऐकू तितकं चांगलं आहे. जर तुम्ही परवानगी द्याल तर एक वाक्य मी आणखी बोलू. बोला बोला. की हद्द तर ही आहे की ते त्यांचे कॉमेडी एपिसोड असतात हो. त्यात सुद्धा आणि आमच्याकडे म्हणजे अशी योग्य गोष्ट बोलली आहे की सन्माननीय जज साहेबांनी की प्रत्येक वेळी त्यांच्या जिभेवर एकच गोष्ट आहे की आमच्याकडे ॲटॉम बॉम्ब आहे. आजकाल सगळ्यात जास्त त्रास आहे जो हिंदुस्थानने निर्णय घेतलाय पाणी बंद करण्याचा. आणि तिथले प्राईम मिनिस्टर म्हणाले की आमचं पाणी बंद करण्याचा अर्थ आहे युद्धाची घोषणा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली बिलावल भुट्टोंनी. ते म्हणाले सिंधू नदी सनातनचं प्रतीक आहे, सिंधच्या पाण्याला रोखणं सनातन धर्माच्या विरुद्ध आहे. मोदी साहेब तर सनातन धर्माचे सेवक आहेत, मग सिंधूचं पाणी का थांबवत आहेत? चला कमीत कमी ह्या एक गोष्टीत तरी की ते भारत ज्या सभ्यतेविषयी बोलत असतो, ज्या सनातन आदर्शांविषयी बोलत असतो, त्यांनी इतकं तरी मान्य केलं की त्यात कोणालाही थांबवण्याची परंपरा नाही आहे. परंतु इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बेशक ह्यात काही शंका नाही आहे की भारताची परंपरा, तुम्ही सनातन म्हणा, भारतीय परंपरा म्हणा, सांस्कृतिक परंपरा म्हणा, ती शांती आणि अहिंसेची परंपरा आहे. ह्यात काही शंका नाही आहे. परंतु अहिंसेचा अर्थ असाही नाही आहे की भ्याडपणा दाखवला जावा. अहिंसेचा अर्थ असा नाही होत की तुम्ही अत्याचारांसमोर डोकं टेकवावं. अहिंसेचा अर्थ हा देखील होत नाही की आम्ही हत्यारांचा वापर, हे लोकांना विचित्र वाटेल थोडं, परंतु अहिंसेचा अर्थ हा देखील होत नाही की आम्ही हत्यारांचा वापर करणार नाही. अहिंसेला परिभाषित केलं गेलं आहे. अहिंसा प्रतिष्ठायम तत्सन्निधे वैर त्यागा. जिथे अहिंसा प्रतिष्ठित होत असते तिथे कोणासाठी मनामध्ये वैर येता कामा नये, दुर्भावना येता कामा नये, शत्रुत्वाची भावना येत नाही. पण आणि जेव्हा तुम्ही समजा एखादा माणूस कोणाचा तरी जीव घेऊ इच्छितो, हत्यार त्याच्या हातात आहे, तुम्ही त्याला त्याच्याशी लढा आणि हत्यार हिसकावून घ्या, हे अहिंसेचं पालन आहे. हे अहिंसेच्या विरुद्ध नाही आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये म्हटलं गेलं आहे अगरता चतुरो वेदो प्रश्ता सशरम धनु इदम ब्रह्मम इदम छात्रम शास्त्रादपि शस्त्रादपि. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे, आपल्याला आवाहन केलं गेलं आहे, आपल्याजवळ आपण विद्या ज्ञानाने परिपूर्ण आपण असलो पाहिजे. ते आपल्याला सॉफ्ट पॉवर देतात, परंतु याचबरोबर पृष्ठता, याच्याच मागे हत्यारांची शक्ती देखील असली पाहिजे. कारण की तुमची परंपरा आहे, तुमची जीवनशैली आहे. जर तुमच्यावर तुमची जीवनशैली संपवण्याच्या हेतूने कोणी तुमच्यावर एखादा अत्याचारी पुढे आला तर आपल्याला सांगितलं गेलंय की आधी संवादाच्या शक्तीचा वापर करा सामना करण्यासाठी. परंतु पुढील व्यक्ती जर केवळ शक्तीचा संवाद समजत असेल आणि संवादाच्या शक्तीला मानत नसेल
तर मग तुमच्याजवळ सुद्धा ती शक्ती असली पाहिजे की त्याला मागे ढकलू शकेल आणि आपली रक्षा करू शकेल. मग तुमच्याकडे सुद्धा ती शक्ती असली पाहिजे. तर मला असं वाटतं की की इतिहासामध्ये आपल्याकडनं चुका झाल्या असतील तर असतील, परंतु आज जितकी आपली क्षमता आहे त्याच्या मानाने आपण आपल्या सुरक्षेची तयारी केली आहे. वाटतंय की आपली आहे. आणि हे आरिफ या साहेब, आपण एअर चीफ मार्शल साहेबांना विचारूयात की आपल्या सुरक्षेची किती तयारी आहे. पूर्ण तयारी आहे आणि जितकी त्यांची समज आहे त्यापेक्षा खूप जास्त आहे. सर, माझा प्रश्न आहे की आजकाल युद्धवाद जसा पसरत आहे पाकिस्तानमध्ये, त्यांचे बरेच नेता हा दावा करतायत की कॉन्फ्लिक्टच्या परिस्थितीमध्ये, लढाईच्या परिस्थितीमध्ये चीन जो आहे त्यांच्या बाजूने तो आपल्याबरोबर युद्ध करेल. का आपण हे डिस्कस करायचं? प्रत्येक देशाच्या आपल्या आपल्या समस्या आहेत. आपल्या समस्यांपासून तर मुक्त नाही होऊ शकत आहे. दुसऱ्यांच्या समस्येमध्ये कुठे पाय टाकायला जात आहे. याच्याबद्दल ओवेसी साहेबांनी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले की हे इस्लामच्या गोष्टी बोलत असतात, परंतु चीनचा सपोर्ट मागतात. तो चीन जो मुसलमानांना जबरदस्ती डुकराचा मांस खाऊ घालतो. आता ओवेसी साहेब बोलत आहेत तर हे स्पष्ट आहे की ते चुकीचं तर बोलत नसतील, परंतु मी त्यापेक्षा जास्त सांगतो की यांना कधी विचार येत नाही की तिथला जो एक प्रोव्हिन्स आहे तिथे कुठल्या पद्धतीची दररोज पेपरमध्ये छापून येतं. तर तिथे येऊन असीम मुनीर साहेबांना त्यांच्या इस्लामची काही चिंता वाटत नाही की ते त्यांच्यावर काय होत आहे. तर हा वस्तुतः हा कन्व्हिनियन्सचा रिलिजन आहे. या लोकांचा रिलिजनचा अर्थ तर हा आहे की तुमची भौतिक गोष्ट आहे की दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, वरना तात के लिए कुछ कम न थे करोगे. म्हणजे झाड वेली सुद्धा त्यांची पूजा करत आहेत. आपल्याला आता माणूस याचा अर्थ आहे दिल बदस्त आवर के हज्जे अकबर अस्त, अज हजारा काबा यक दिल बेहतर अस्त, काबा बुनियादे खलीले आदर अस्त, दिल गुजरगाहे जलीले अकबर अस्त. म्हणजे एक मन जिंकणंही कुणाचंही हे लोकांचा जीव घेणं नाही. धर्माची जी त्यांची जी शिक्षा आहे की लोकांचं मन जिंका, आणि एक मन जिंकण्याचा अर्थ एक मन जिंकणं त्याचं महत्त्व 1000 वेळा हज करण्यापेक्षाही जास्त आहे.